नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीतील स्टॅम्प विक्रीतील गैरप्रकार, जादा वसुली आणि बनावट कागदपत्रांप्रकरणी चौकशीची मागणी. पत्रकार परिषदेत दीपक रावळ यांचा गंभीर आरोप. इचलकरंजी शहरातील स्टॅम्प विक्री व्यवहारामध्ये शासनानं निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा रक्कम आकारणे, अधिकृत स्टॅम्प विक्रेत्याऐवजी अन्य व्यक्तीकडून स्टॅम्पवर स्वाक्षरी करून विक्री करणे, तसेच जमीन खरेदी विक्रीच्या दस्तांमध्ये बनावट कागदपत्रे जोरून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप विशेष कार्यकारी अधिकारी दीपक अशोक रावळ यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी संबंधित विभागांकडे लेखी तक्रारी दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली. रावळ यांनी सांगितले की 30 मार्च 2026 रोजी 100 रुपयांचे 2 स्टॅम्प खरेदी करण्यासाठी गेले असता शासनानं निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा रक्कम आकारण्यात आली. तसेच अधिकृत स्टॅम्प विक्रेता सौ सुनीता प्रकाश मोरबाडे यांच्या परवान्याचा वापर करून प्रत्यक्षात दुसऱ्याच व्यक्तीकडून स्टॅम्पवर स्वाक्षरी करून विक्री करण्यात आली. हा प्रकार भारतीय न्याय संहिता, मुद्रांक कायदा आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा असून या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्या ताब्यात असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. याशिवाय सहदुय्यम निबंधक कार्यालयातील काही गट क्रमांकांच्या खरेदी दस्तांमध्ये मूळ बिनशेती आदेशांमध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रे जोडण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. संबंधित दस्तांची मूळ नोंदी व महसूल अभिलेखांची पडताळणी केल्यास संपूर्ण गैरव्यवहार उघडकीस येईल असा दावा त्यांनी केला. या प्रकरणात संबंधित खरेदीदार, विक्रेते, स्टॅम्प विक्रेते, दस्त तयार करणारे, टायपिस्ट, साक्षीदार तसेच इतर संबंधित व्यक्तींची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच इचलकरंजी शहरातील सर्व स्टॅम्प विक्रेत्यांची विशेष तपासणी व लेखापरीक्षण करण्यात यावे, नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या व्यवहारांची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर पावले उचलावीत अशी मागणीही रावळ यांनी केली. या संदर्भातील तक्रारी नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक नियंत्रक, जिल्हाधिकारी, मुद्रांक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच सहदुय्यम निबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.